श्री परमात्मने नमः। अथ अष्टदशोऽध्यायः। श्लोक क्रमांक 65। मन्मना भव मद्भक्तो, मन्मना भव मद्भक्तो, मन्मना भव मद्भक्तो, मद्याजी मां नमस्कुरु, मद्याजी मां नमस्कुरु, मद्याजी मां नमस्कुरु, मन्मना भव मद्भक्तो, मद्याजी मां नमस्कुरु, मन्मना भव मद्भक्तो, मद्याजी मां नमस्कुरु, मन्मना भव मद्भक्तो, मद्याजी मां नमस्कुरु। माम एव एष्यसि सत्यं, माम एव ऐष्यसि सत्यं, माम एव ऐष्यसि सत्यं, ते प्रतिजाने प्रियसि मे, ते प्रतिजाने प्रियसि मे, ते प्रतिजाने प्रियसि मे। मामेव इष्यसि सत्यं, ते प्रतिजाने प्रियसि मे, मामेव इष्यसि सत्यं, ते प्रतिजाने प्रियसि मे, मामेव इष्यसि सत्यं, ते प्रतिजाने प्रियसि मे। मन्मना भव मद्भक्तो, मद्याजी मां नमस्कुरु, मामेव इष्यसि सत्यं, ते प्रतिजाने प्रियसि मे। मन्मना भव मद्भक्त, मद्याजी मां नमस्कुरु, माम एव इष्यसि सत्यं, ते प्रतिजाने प्रियसि मे। मन्मना भव मद्भक्त, मद्याजी मां नमस्कुरु, माम एव इष्यसि सत्यं, ते प्रतिजाने प्रियसि मे। तू माझ्या ठिकाणी मन ठेव, माझा भक्त हो, माझे पूजन कर आणि मला नमस्कार कर. असे केले असता तू मलाच येऊन मिळशील, हे मी तुला सत्य प्रतिज्ञापूर्वक सांगतो, कारण तू माझा अत्यंत आवडता आहेस. अर्जुन भगवंताला प्राप्तच आहे, तुला समग्राची प्राप्ती होईल असे म्हणतात. तुझी माझीशी आत्मीयता होईल. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. आता आपण पुढचा 66वा श्लोक घेऊया. ओम श्री परमात्मने नमः. अथ अष्टदशोऽध्यायः. श्लोक क्रमांक 66. सर्वधर्मान् परित्यज, सर्वधर्मान् परित्यज, सर्वधर्मान् परित्यज, मामेकं शरणं व्रज, मामेकं शरणं व्रज, मामेकं शरणं व्रज. सर्वधर्मान् परित्यज, मामेकं शरणं व्रज, सर्वधर्मान् परित्यज, मामेकं शरणं व्रज, सर्वधर्मान् परित्यज, मामेकं शरणं व्रज. अहं त्वं सर्वपापेभ्यो, अहं त्वा सर्वपापेभ्यो, अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच, मोक्षयिष्यामि मा शुच, मोक्षयिष्यामि मा शुच. अहं त्वां सर्वपापेभ्य मोक्षयिष्यामि मा शुच, अहं त्वा सर्वपापेभ्य मोक्षयिष्यामि मा शुच, अहं त्वा सर्वपापेभ्य मोक्षयिष्यामि मा शुच. सर्वधर्मान् परित्यज, माम एकं शरणं व्रज, अहं त्वां सर्वपापेभ्य मोक्षयिष्यामि मा शुच. सर्वधर्मान् परित्यज, मामेकं शरणं व्रज, अहं त्वां सर्वपापेभ्य मोक्षयिष्यामि मा शुच. सर्वधर्मान् परित्यज, माम् एकं शरणं व्रज, अहं त्वां सर्वपापेभ्य मोक्षयिष्यामि मा शुच. भगवंताचा कर्मयोगीचा नित्य संबंध असतो, ज्ञानयोगीचा तात्विक संबंध असतो आणि शरणागत भक्ताचा आत्मीय संबंध असतो. नित्य संबंधात संसाराच्या अनित्य संबंधाचा त्याग आहे. तात्विक संबंधात तत्वाशी ऐक्य आहे आणि आत्मीय संबंधात भगवंताची अभिन्नता आहे. नित्य संबंधात शांत रस, तात्विक संबंधात अखंड रस आणि आत्मीय संबंधात अनंत रस आहे. अनंत रसाची प्राप्ती झाल्याशिवाय जीवाची भूक संपूर्णपणे शमन होत नाही.
अनंत रसाची प्राप्ती शरणागताने होते, म्हणून ते सर्व गुह्यतमम आणि सर्वश्रेष्ठ साधन आहे. संपूर्ण धर्माच्या आश्रयाचा त्याग हवा. हीच शरणागती गीतेचं सार आहे, जी भगवंताने विशेष कृपा करून सांगितली आहे. या शरणागतीतच गीतेच्या उपदेशाची पूर्णता होते, नाहीतर अर्धवट राहिली असते. अर्जुनाकडून करिष्ये वचनम तव असं वधवून पूर्ण शरणागती स्वीकारल्यावर भगवंत काहीही बोलले नाहीत. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.